नमस्कार, माझं नाव हर्षद चव्हाण. आपल्या शुभ हाऊसमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ऋषिराज रिअल्टर्स यांच्या 2 and 3 BHK ऋषिराज आराधकर ह्या रो बंगलो प्रोजेक्टवर आलो आहे. आपल्याला या प्रोजेक्टबद्दल केतन लोखंडे सर माहिती देणार आहे. ते इथले साईट इंजिनियर आहेत. नमस्कार सर, आपल्या साईटबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या. ऋषिराज रिअल्टर्स या कंपनीतर्फे मी साईट इंजिनियर केतन लोखंडे बोलतोय. ऋषिराज आराध्या 2 and 3 BHK लक्झरियस रो बंगलो ही जी साईट आहे आमची, ही आता अंडर कन्स्ट्रक्शन असून ती RTO कॉर्नर येथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे आपलं निमाणी बस स्टॉप आहे, तर तिथून 2 किलोमीटर डिस्टन्सवर आहे आपली साईट. तर आपल्या साईटमध्ये बघितलं तर हा जो आपण आता उभा आहोत, तर हा 3 BHK लक्झरियस रो बंगलो आहे. आणि याचा हॉलचा एरिया जर बघितला तर ॲक्च्युली हा 3 BHKचा जो बिल्टअप एरिया आहे, तर हा 1700 स्क्वेअर फुटाचा आहे. आणि याचा कार्पेट एरिया आहे 1000 स्क्वेअर फुटाचा. तर बघितलं तर आपण प्रत्येक रूम जी आहे ती एकदम स्पेसियस आहे. यामध्ये आपण बघितलं तर हॉलमध्ये डबल विंडो असून त्यात आपण जी पुट्टी वापरलेली आहे ही डबल कोट पुट्टी वापरलेली आहे. आणि पेंट हा आपला इमल्शन पेंट असणार आहे. त्याचप्रमाणे आपली जी टाईल आहे ही वेट्रिफाईड सिरॅमिक टाईल असून त्यात भरपूर टाईपच्या आपण 2 टाईपच्या टाईल वापरणार आहेत. त्याचप्रमाणे आपण इथे किचन जर बघितला तर 10 किचन आहे. 10 बाय 11चा किचन असून यामध्ये आपण सिरॅमिक टाईल वापरलेला आहे डिझाईनमध्ये. आणि आपण जी विंडोची जी ग्रिल बघितली तर त्याच्यामध्ये आपण मॉस्किटो नेट पण वापरण्यात आलेली आहे त्यामध्ये. आणि त्याच्यात सिलेंट पण भरण्यात आले आहे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे, त्यामुळे लिकेजचा प्रश्न येणार नाही याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे आपण किचनमध्ये सिंक पण देण्यात आले आहे, जे स्टेनलेस स्टीलचे सिंक आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्यामध्ये. त्याचप्रमाणे आपण इथे बघितलं तर SS रेलिंग पण यूज केलेली आहे. ॲक्च्युली आपण खूप साऱ्या रो बंगलोमध्ये बघत असतो की जो आपला स्टेअरकेस असते तर ती हॉलमध्ये असते, पण आपण ह्या प्रोजेक्टमध्ये एक वेगळ्या प्रकारची एक नवीन पद्धत आकारण्यात आली आहे. त्याच्यावर आपण जी रेलिंग आहे, जी स्टेअरकेस आहे ती आपण किचनमधून प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्यासाठी आपण SS मटेरियल यूज करणार आहोत. तर या प्रकारे आपण बघू शकता. तर आपण बघत आहोत 3 BHK रो हाऊस बंगलो. तर आपण आता बघूया की बेडरूमची साईज कशी आहे आणि कशा प्रकारे आपण ते डिझाईन केलेलं आहे. यामध्ये बघितलं तर हा जो बेड आहे हा 13 बाय 10चा स्पेसियस बेड आहे. आणि यामध्ये आपण वेट्रिफाईड 2 बाय 2च्या टाईल बसवलेल्या आहेत. आणि याच प्रकारे असंच वरच्या फ्लोअरला पण आपल्याला बघायला जायचंच आहे, तर आपण बघूया. आपण बघितलं की आपण 3 BHK रो हाऊसमध्ये आपल्याला एक कॉमन अटॅच टॉयलेट मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक बेसिन मिळणार आहे. तर या बेसिन बरोबर आपल्याला बघायला मिळू शकतं की एक अटॅच टॉयलेट आहे. तर त्याच्यात आपण एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे जी मॉस्किटो नेट प्रोटेक्टेड आहे. तर किचनमधनं आपल्याला वॉशिंग एरिया सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर आपण बघू शकतो की एक युटिलिटी स्पेस आपण म्हणतो ती आपण प्रोव्हाइड केलेली आहे. किचनमधून बाहेर जाण्यासाठी एक आपल्याला एक डोर आहे. तर त्या डोरच्या बाहेर आपल्याला युटिलिटी स्पेस जी वॉशिंगसाठी आपण यूज करणार आहोत, त्यामध्ये आपल्याला जवळपास 11 फूट बाय 3 फुटाचा आपल्याला हा युटिलिटी स्पेस यूज करता येणार आहे. ज्यामध्ये आपण वॉलला पण टाईल बसवणार आहे, ज्यामुळे जो वॉशिंग एरिया आहे तो आपला प्रोटेक्ट राहील. चला आपण आता वरती जे बेडरूम आहे 2, तर त्यांना व्हिजिट देऊया. तर आपण बघतो की आपण स्टेअरकेसमध्ये ग्रॅनाइट प्रोव्हाइड केलेली आहे, जे आपण ट्रे म्हणून यूज करतो. आणि व्हर्टिकलसाठी आपण टाईल्स यूज केलेले आहे वेट्रिफाईड. तर दिसण्यात पण एकदम छान दिसतंय. आपण बघू शकतो की हा 13 बाय 10चा जो बेड आहे हा एक मास्टर बेड असून यामध्ये आपण अटॅच टॉयलेट प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचप्रमाणे 2 विंडो प्रोव्हाइड केले आहेत, त्याला मॉस्किटो नेट प्रोव्हाइड केलेली आहे. इमल्शन पुट्टी डबल कोट मारलेला आहे. त्याचप्रमाणे याला एक डबल कोट देऊन आपण एक इमल्शन पेंट देणार आहोत. इलेक्ट्रिक पॉईंट प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण हे दोन्ही जे बेड आहेत, हे वरच्या फ्लोअरचे दोन्ही बेडांना आपण अटॅच टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे. आपण बघू शकतो यामध्ये
हे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे काही कामं आपले पेंडिंग आहेत, त्यामुळे आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू. हा 13x14चा आपला बेडरूम असून यामध्ये आपल्याला डोर भेटतो. जो फ्रंट साईडचा आपण बेडरूम बघितला तर त्याला आपल्या फ्रंट साईडला बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. तर ही बाल्कनी जवळपास 8 फुटाची असून यामध्ये आपण फ्रेंच डोअर प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की बाल्कनीमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची वेट्रीफाईड टाईल बसवलेली आहे. आणि ही जी बाल्कनी आहे तर याला आपण ग्लासची रेलिंग लावलेली आहे. भरपूर ठिकाणी आपण बघतो की काही ठिकाणी RCC पडदी आपण बघायला मिळते आपल्याला, काही ठिकाणी ग्रिल बघायला मिळतात. तर आपण ग्लास रिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. आपण बघितलं तर हा जो फ्रंट साईडचा जो बेडरूम आहे तर याची साईज 13x14ची असून आपण यामध्ये बघू शकतो की एक मोठी विंडो आपण प्रोव्हाइड केलेली आहे. जवळपास ही 6 फुटाची विंडो असून यामध्ये आपण मॉस्किटो नेट प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचप्रमाणे ग्लासची रेलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. तर आपण बघू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपण इकडे बघितलं तर आपण एक अटॅच टॉयलेट पण या बेडरूमसाठी प्रोव्हाइड केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण अजून एका बेडरूमसाठी प्रोव्हाइड केलं त्याचप्रमाणे हे आपण फ्रंट साईडच्या बेडरूमसाठी पण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आपण बघू शकतो अटॅच टॉयलेट जे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं कामं थोडे पेंडिंग आहे. तर आपण आता हे दोन्ही 3 BHK रो हाऊस बघितला, रो हाऊस बंगलो बघितला. तर आपण आता वरती जाऊया टेरेसवर आपण आपल्याला दिसतं की आपल्याला एक हेडरूम प्रोव्हाइड केलेला असून या हेडरूमच्या वरती RCC आपण टाकी इन्स्टॉल करण्यात आलेली आहे. जी तर आपण बघूया. आपण आता टेरेसवर आलो आहोत आणि आपण बघतो आहोत की आपण टेरेसवर वॉटरप्रूफिंग करण्यासाठी भरपूर प्रकारचे आपण मटेरियल यूज करत असतो, ब्रिक बॅट यूज करत असतो, केमिकल यूज करत असतो. पण आपण यामध्ये ब्रिक बॅट यूज करून त्यावर आपण चायना मोझॅक ही टाईल बसवलेली आहेत. आणि आपण बघितलं तर वरती हेडरूमच्या वरती ओव्हरहेड टँक बसवण्यात आलेली आहे. भरपूर सारे बिल्डर्स असतात की जे प्लॅस्टिकची PVC टाकी बसवत असतात. परंतु आपण इथे RCC टाकी बसवण्यात आलेली आहे जी 2000 लिटरची असून ती पूर्ण RCC आहेत. तर आपण उभं आहोत आता रोच्या एकदम फ्रंट साईडला टेरेसवर. तर आपण बघितलं तर फ्रंट साईडला आपल्याला 9 मीटरचा जवळजवळ रोड मिळतो, जो पूर्ण डांबराचा म्हणजे पूर्ण डांबरीकरण होणार आहे. अजून अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं NMCचं काम चालू आहे. तर आपण बघू शकतो की इथून आपल्याला RTO कॉर्नर एकदम जवळ आहे. त्याचप्रमाणे निमाणी बस स्टँड एकदम 2 किलोमीटरच्या अंतरावर असून आपण बघू शकतो की एकदम निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळतं इथे. तर प्रोजेक्टची केतन सरांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आहे. थँक्यू केतन सर, प्रोजेक्टबद्दल पूर्ण माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल तर या साईटला एकदा नक्की व्हिजिट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.